नवरीला पाहून स्वतःवरील ताबा सुटला. लग्नात मित्रानेच केलं असं कृत्य, हे कसं काय घडलं? एका आनंदाच्या सोहळ्यात अचानक अशी कोणती घटना घडली ही उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हास्य क्षणात गायब झाले. सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. सजलेला मंडप, फुलांचा सुगंध, नातेवाईकांची लगबग आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. वधूवर शांतपणे विधींमध्ये सहभागी झाले होते. सर्व काही अगदी सुरळीत सुरू असल्याचं चित्र होतं. एकामागून एक विधी पूर्ण होत होते. प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये आठवणी जपण्याचा प्रयत्न करत होता. कोणी फोटो काढत होता तर कोणी हसत हसत गप्पा मारत होतं. पण या सगळ्या गडबडीत एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव दिसत होता. तो सतत आजूबाजूला पाहत होता, कधी वधूकडे, कधी वराकडे, तर कधी मंडपातील लोकांकडे त्याची नजर फिरत होती. काही जणांनी ते पाहिलं, पण लग्नाच्या गडबडीत कोणी त्याकडे विशेष लक्ष दिलं नाही. दरम्यान विधी पुढे सरकत गेले. प्रत्येक क्षणासोबत वातावरण अधिक गंभीर होत गेलं. शांततेत मंत्रांचे स्वर ऐकू येत होते. सर्वजण त्या पवित्र क्षणात मग्न होते. अचानक काही सेकंदासाठी मंडपात अनोखी चर्चा रंगली, हालचाल रंगली. लोकांची नजर एकाच दिशेला वळली. काहींनी आश्चर्याने डोळे मोठे केले, तर काहींना नेमकं काय झालं हेच समजत नव्हतं. समोर उभ्या असलेल्या व्यक्तीने अचानक एक पुढे पाऊल टाकलं. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून तो फक्त गंमत करत आहे असं काहींना वाटलं, पण पुढच्या क्षणी वातावरण पूर्ण बदललं. आजूबाजूला बसलेले नातेवाईक एकमेकांकडे पाहू लागले. काही जण उठून उभे राहिले, काहींनी हाताने इशारे करत शांत राहण्याचा प्रयत्न केला. मात्र उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. वधूवर दोघेही काही क्षण स्तब्ध झाले. समोर घडणाऱ्या प्रकारामुळे तेही काही बोलू शकले नाहीत. उपस्थित लोकांच्या मनात अनेक अंदाज सुरू झाले. एका बाजूला लहान मुलं हसत होती, तर दुसऱ्या बाजूला मोठ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. काहींना वाटलं आता मोठा वाद होणार, तर काहींना हे सगळं एखाद्या जुन्या परंपरेचा भाग असावा असं वाटू लागलं. मंडपातील शांतता आता कुजबुजीने भरली होती. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने त्या प्रसंगाचा अर्थ लावत होता. कुणी म्हणत होता हा विनोद आहे, तर कुणी म्हणत होतं ही मर्यादा ओलांडली गेली आहे. ज्याने हा प्रकार केला त्याच्या चेहऱ्यावर मात्र कोणताही तणाव दिसत नव्हता. उलट तो अगदी सहजपणे उभा होता. त्यामुळे उपस्थितांचा संभ्रम आणखी वाढला. काही क्षण असे गेले की वेळच थांबली आहे असं वाटावं. लग्नाचा आनंद एका अनपेक्षित वळणावर येऊन थांबला होता. प्रत्येकाची नजर आता एका कृतीवरच खिळली होती. हळूहळू काही ज्येष्ठ मंडळी पुढे आली. त्यांनी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून सर्वांना शांत राहण्याची विनंती करण्यात आली. तरीही लोकांच्या मनातला प्रश्न कायम होता. इतक्या मोठ्या समारंभात अशी कृती करण्यामागचं कारण काय असू शकतं? हा केवळ विनोद होता की आणखी काही? क्षणागणिक उत्सुकता वाढत होती. काही जणांनी डोळ्यांनीच प्रश्न विचारले, तर काहींनी एकमेकांच्या कानात कुजबूज सुरू केली. वातावरणात एक वेगळाच तणाव निर्माण झाला. वधूनेही काही क्षण शांत राहून समोर पाहिलं. वराने ही परिस्थिती सावरायचा प्रयत्न केला, पण उपस्थित लोकांची नजर त्या मित्रावरून हटत नव्हती. सगळं काही इतक्या वेगाने घडलं की नेमका पहिला क्षण कोणता आणि शेवटचा कोणता हेच अनेकांना समजलं नाही. काहींना वाटलं आता समारंभ थांबेल, पण तसं काही घडलं नाही. काही वेळाने वातावरण पुन्हा शांत होऊ लागलं. लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला, तरी त्या घटनेची चर्चा मात्र थांबायचं नाव घेत नव्हती. ज्यांनी हा प्रसंग जवळून पाहिला त्यांनी तो वेगवेगळ्या शब्दात सांगायला सुरुवात केली. प्रत्येकाची कथा थोडी वेगळी होती, पण आश्चर्य सगळ्यांच्या चेहऱ्यावर सारखंच. आता प्रश्नांचं उत्तर समोर येण्याची वेळ होती. नेमकं काय घडलं होतं ज्यामुळे इतका गोंधळ उडाला आणि सर्वजण थक्क झाले? शेवटी सत्य समोर आलं. लग्नातील एका पारंपरिक विधी दरम्यान वधूने वराच्या अंगावरील शर्ट किंवा सदरा काढताच बाजूला उभे असलेल्या मित्रांनी तो शर्ट खेळकरपणे स्वतःकडे ओढून घेतला. काही सेकंदांचा हा विनोदी प्रकार पाहून उपस्थित लोक सुरुवातीला चकित झाले, पण नंतर अनेकांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू परतला आणि आनंदाचा सोहळा पूर्ववत सुरू झाला.